अस्तित्व. आपलं अस्तित्व दुःखाला डबल करतं. का? अपेक्षा. रिगावा नाही, अपेक्षामय जीवन आहे. कर्म नाही, पण अपेक्षायुक्त जीवन आहे. आणि अपेक्षा इतक्या वाईट असतात, कोण पूर्ण करणार तुमच्या अपेक्षा? सगळेच अपेक्षावान आहेत. ओळख करा एक महिनाभर एखाद्या माणसाची, दुसऱ्या महिन्यात तो तुम्हाला पैसे उधार मागतो. एवढी महाग ओळख आहे. संबंध ठेवून पहा, घराला आग लागते. ज्याची ओळख आहे ना, तोच घराला काळीमा फासतो. बाहेरचे अनोळखी लोक नाहीत. अनोळखी लोक एखाद्या वेळेस दरोडा टाकून जातील, सापडलं तर नशीब. पण ओळखीचे माणसं वाळवी लागल्याप्रमाणे घराला समाप्त करतात, दुखी करतात. ज्या ज्या माणसाकडून जी जी अपेक्षा कराल, ती माणसं तितके घातक ठरतात. मोठं उदाहरण आहे तुम्हाला दोन्ही बाजूचं. रावण सुखी होता, बिभीषणाने बर्बाद केला. अयोध्या सुखी होते, कैकेयी इच्छेनं अपेक्षेनं बर्बाद होते. दोन्हीकडे संगती. आणि जी अपेक्षा निर्माण करतात, दुसरा सिद्धांत व्यवस्थित आहे का? जे अपेक्षा निर्माण करतात ना, ते निव्वळ मूर्ख असतात. कैकेयीच्या मनामध्ये जी अपेक्षा निर्माण केली, मुलाला राज्य मिळावं, ही तिच्या तरी मनात होती का याचा पहिला विचार करा. रामायणाला सिद्धांताच्या रूपाने समजण्याचा प्रयत्न करा. पहिल्यांदा जेव्हा निरोप येतो की उद्या राम राजा होणार आहे, आणि निरोप सांगणारी मंथरा आहे, मोत्याची माळ काढून दिली जाते. भरतापेक्षा कैकेयीचा रामावर जीव अधिक असतो. आणि मोत्याची माळ मंथराला मिळते. मंथराचं वर्णन फार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. कुबडी बरं का, ती विधवा आहे, कुबडी आहे, असुंदर आहे. मला अजून सुद्धा काही काही गोष्टी कळत नाहीत. जगातले जेवढे सुंदर माणसं आहेत, ही न सुंदर नसणारी माणसं जवळ का ठेवतात हेच कळत नाही. कैकेयीचं सौंदर्याचं वर्णन नामदेव महाराज करतात. राजघराण्यातले असून तिन्ही पत्नीमध्ये सगळ्यात देखणी कैकेयी, आणि देखण्या कैकेयीने केलेला प्रताप म्हणजे रामायण. समजून घेण्याचा प्रयत्न करा. तिच्या मनात अपेक्षा नाही म्हणून ती माळ काढते मोत्याची. आणि या जगावर मलाही अजून माहित नाही बरं का, त्यागाचा फार प्रभाव पडतो. त्याग आहे ना, फार प्रभाव पडतो. मोत्याची माळ काढून दिली, मंथरा माळ तिच्या अंगावर फेकते. आणि कैकेयी विचार करते, मोत्याची माळ परत केली, काहीतरी विशेष असलं पाहिजे. का ग, काय झालं तुला? तुला इनाम दिलं, बक्षीस दिलं, खुश व्हायला पाहिजेत. ते म्हणे माझ्याकरता मी मरत नाही म्हणे, तुझ्या हितासाठी मी जळते. कैकेयीचं हित दशरथ कमी पडला म्हणून मंथरा कामाला आली. आशय समजून घ्या. प्लेन आहे. कैकेयीच्या मनात काहीही नाही, हा महत्वाचा विषय. आणि मग त्यागाचा प्रभाव पडल्यानंतर ती विचार काय झालं, काय झालं म्हणजे सांगतो, तुला कळतं का? नसलेलं दुःख जे मी येत्या 7 दिवसामध्ये तुम्हाला सांगितलं, आभासी जीवन, व्हर्च्युअल लाईफ, ते जीवन मंथरा उभी करते. उद्या राम राजा होणार, मुख्य महाराणी कौशल्या होणार, आणि तुला भांडे घासायला लावणार. इतके लहान विचार, त्याची संगती माझ्या कल्पनेच्या बाहेर आहे. आणि ती जेव्हा सांगायला सुरुवात करते ना, तन्मय होऊन कैकेयी ऐकते. आणि बोलता बोलता दोघांची जागा बदलते. मंथरी वर बसते आणि कैकेयी खाली बसते. ज्या घरामध्ये मंथरेप्रमाणे बुद्धी सिंहासनावर बसते, त्या घराचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. बुद्धी महत्वाची आहे.
आणि कैकेयीची महाराणी ती खाली बसते. मंथरा गुरु होते आणि कैकेयी शिष्या होते. आणि ती मंथरा अपेक्षा निर्माण करते कैकेयीमध्ये. जी कैकेयीमध्ये नाही, माग. हिचा नवरा आहे का मंथरेचा मागायला? हिच्या डोक्यात बसत नाही ते. बरं, आता पुढचा प्रश्न, कौशल्या महाराणी झाली काय आणि कैकेयी झाली काय? मंथरेत काय बदल होणार आहे? कुबड जाणार आहे तिचं, देखणी होणार, काय काय बदल होणार आहे? कुठलं? हे जे काडी लावणारे लोक आहेत ना, यांच्याबद्दल तुम्ही विचार करा. हे मंथरेचे भाऊच आहेत. काय मिळतं दुसऱ्याला दुखी करून? का अपेक्षा जागवतात लोकांच्या मनामध्ये? नसलेले विचार आणून टाकतात. म्हणून एकांत पाहिजे. बुद्धिमान माणसं, हुशार माणसं संगत करताना 10 वेळा विचार करतात. याचं मूळ कारण सगळं घरामध्ये आहेत. रामासारखा मुलगा आहेत, दशरथासारखा पती आहेत. अपेक्षा निर्माण झाली, वैधव्य जीवनामध्ये येतं. मला कैकेयीपेक्षा ना दशरथाचं फार वाईट वाटतं. एवढा मोठा राजा, ते क्रम फार विचित्र आहे बरं का. रामाला वनवास आणि भरताला राज्य, असा क्रम आहे तो. रामाला वनवास अगोदर, नंतर भरताला राज्य. आणि त्या कोप भवनामध्ये जेव्हा दोघांचा संवाद होतो दशरथाचा, दोघेच असतात. रामायणामध्ये सुंदर वर्णन, अनेक प्रकारची याचना करतो दशरथ. समजते का माझं बोलणं? जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. दुःख नाही, मोठ्या माणसाला दुःख नसतं, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. त्यांना यातना असतात, ज्याला आपण नाईलाज म्हणतो छोट्या भाषेमध्ये. सगळं कळतं पण काहीच करता येत नाही. तया यातना कठीण. यातना अतिशय गोड शब्द आहे हा, यातना. कल्पना करा, दशरथ राजा आहेत, अधिपती आहेत, आणि तो कैकेयीची याचना करतोय. कमीत कमी वर बदल, बदल म्हणजे मागे पुढे कर. मी भरताला राज्य देतो पण रामाला वनवास मागू नको. हेतू काय? भरत राजा व्हावा. ठीक आहे ना, तो सुद्धा माझा मुलगा, मी देतो त्याला राज्य. पण रामाला का वनवासात पाठवते? त्याचा काय दोष आहे? कधी कधी लोक म्हणतात आमच्या वाट्याला का आलं. तुमचं सोडा हो, रामाचं तर विचार करा. तुमच्या वाट्याला का आलं म्हणून या जगामध्ये आपण दुःख भोगतो. रामाचा कधी कधी विचार करा, काय काय असेल, कशा करता? सगळे सद्गुण अंगामध्ये रामाच्या, पूर्ण अवतार रामचंद्र प्रभू, काय वाट्याला आलं? आणि मला प्रसंग दशरथाचा सांगायचा आहे तुम्हाला. दशरथ सांगतोय, मध्यरात्रीच्या वेळेस सगळं अयोध्या आनंदाने झोपलेली आहेत आणि हे दोघे एकमेकाची प्रार्थना करतायत, अधिकारवाणीनं बोलतात. एका शब्दाचं तर इतकं वाईट वाटतं. दशरथ म्हणतो, हे पा, तू कसंच ऐकत नाही ना. जर राम वनवासाला गेला तर माझा प्राण जाईल. एका स्त्रीला आपला नवरा मरावा याच्यापेक्षा मोठं काही दुःख आहे का जगामध्ये? बोला ना. नवरा मराव, जी मागणी आहे, जो अट्टहास आहे, इतका अट्टहास की तो स्वतः सांगतो की मी जगू शकत नाही रामाशिवाय. राज्य देतो पण रामाला वनवासात पाठवू नको. हसत हसत कैकेयी म्हणते, नाहीतरी या जगात अमर कोण आहे? कसं वाटत असेल दशरथाला? नाहीतरी या जगामध्ये अमर कोण आहेत? याचा अर्थ मेलं तरी चालेल पण माझा हट्ट पुरवा. अशा संसारामध्ये आपण वावरतो. सुखाची अपेक्षा करणं मूर्खपण आहे. काय अपेक्षा करतो आपण? रामाच्या बापाची जर ही अवस्था, हरामखोराच्या बापाचं काय होत असेल देव जाणे. सामान्य माणसाने कुठं दक्षता घ्यायची? या घटनेचा क्रम लक्षात घ्या. कैकेयीच्या मनात अपेक्षा नाही.
कैकेयीच्या मनात अपेक्षा नाही, अपेक्षा जागी केली जाते ती व्यक्ती आपल्या जवळ म्हणजे मंथरा, अपेक्षा जागी केली जाते. आणि दुसरा जो टप्पा रामायणातलाच मी तुम्हाला सांगितला तो टप्पा म्हणजे बिभीषणाचा. राजा व्हावं ही बिभीषणाची अपेक्षा सख्या भावाला मारण्यासाठी रामचंद्र प्रभूच्या जवळ येऊन लंकेतले सगळे राज्य सांगतो, सगळे रहस्य सांगतो. कोण आहे, काय, कसं मारलं पाहिजे, काय अधिकार पाहिजे. म्हणून हिंदीमध्ये म्हणच आहेत, घर का भेदी नाही भाऊ. सख्खा भाऊ राजा झालेला आयुष्यभर जवळ राहून जर आपल्याला कळत नाही त्याच्या अपेक्षा काय आहेत, पुन्हा शब्द लक्षात ठेवा, त्याच्या अपेक्षा काय आहेत, त्याच्या अपेक्षा पूर्तीसाठी तो आपल्याला मारतो, समाप्त करतो, वरून हसतो. विचित्र संसार आहे. म्हणून पहिल्यांदा कर्तव्य कर्म करा. पुन्हा आवृत्ती देतोय आपल्या सिद्धांत, कर्तव्य कर्म करा, कठोर कर्म करा, कोणाकडूनही अपेक्षा करू नका, देवाकडून सुद्धा नाही. कर्म करताय ना, आपोआप फळ मिळणार. कर्म आहे ते, फळ दिल्याशिवाय चुकत नाही. ते काहीही करा, फळ दिल्याशिवाय कर्म चुकत नाही, हा सिद्धांत आहे. मग अपेक्षा कशाला करता, चांगलं कर्म करा. फळ भोगावया धरणे बैसे असं कर्म आहे, सोडत नाही तुम्हाला ते. मग चांगलं कर्म करा, अपेक्षा करू नका. त्या कर्माचं साईज, कर्माचा अधिकार, कर्माची योग्यता तुम्हाला माहित नाही म्हणून त्रास होतो. आणि हे जरुरी नाही की तुम्ही योग्य कर्म कराल. अपेक्षा दुसऱ्या अध्यायामध्ये खूप सुंदर ज्ञानोबांनी वर्णन केलेलं आहे. सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. जगण्याचा सिद्धांत भगवान श्रीकृष्ण सांगतात. जगण्याचा सिद्धांत आहे सिद्ध सिद्ध्यो समोर भूत्वा. माऊली खूप सुंदर त्यावर वर्णन करतात. आचरता सिद्धी गेले. एखादं काम आहे, फार मन लावून तुम्ही केलं, प्रयत्नाने केलं, आचरता सिद्धी गेले, पूर्ण झालं, काजाची कीर आली, कामाला चालं. पण एखाद्या घटनेनं, पावसाने, अडवण्याने, लोकांच्या अपूर्ण राहिलं, ज्ञानावर म्हणतात त्रास घेऊ नका. काम करणं एवढंच आपल्या हातामध्ये, सिद्धी आणि असिद्धी याचा विचार करू नका. का ठेली आहे, काम अपूर्ण राहिलं तरी का ठेली आहे, सगुण झाले ऐसेची माने. याला म्हणतात अपेक्षा नसणं. तुमच्या काय हातात आहे? नाही समोरच्याची इच्छा, मन बदललं त्याचं, तुम्ही काय सांगू शकता? कर्तव्य कर्म करा. कर्तव्य कर्म केल्याने एक चांगलं असतं, आपण कर्तव्याला चुकलो नाहीत याचं समाधान मनामध्ये असतं, हा आनंद मनामध्ये असतो. साधना करत असताना परमार्थाची, ज्ञानेश्वरीची पूर्ण प्रयत्न करा, आनंद मनामध्ये असतो. पण जर असं केलं नाही तुम्ही तर आपले कर्म चुकतात आणि त्या कर्माचं फळ वेगळं मानतो आपण. म्हणून मोठा सिद्धांत आहे जीवनातला, अपेक्षा ठेवू नका, कोणाकडूनही अपेक्षा ठेवू, शरीराकडून अपेक्षा ठेवू नका, मनाकडून अपेक्षा ठेवू नका. शरीर आहे, कोणत्या वयात कोणतं काम करावं शरीराच्या मर्यादा आहेत. 70 वर्षाचं जरी झालं तरी जिमला जाण्याची इच्छा निर्माण होते. आणि ते लोक आम्हाला सांगतात, महाराज 70 वर्षाचा आहे पण जिम सोडलेली नाही. तरुण होणार आहेस का? अपेक्षा करू नका, जिमला जा, व्यायाम करा, निरोगी राहा, हे ठीक आहेत. पण मी तरुण आहेत ही अपेक्षा चुकीची. लोक हसतील पाठीमागे, अर्थ कळाला का? लोक हसतील पाठीमागे. म्हणून अपेक्षा हा शब्द, आणि जो अपेक्षा करत नाही त्याला ज्ञान मिळो न मिळो, ईश्वर भेटो न भेटो,
ज्ञान भेटो न भेटो, अपेक्षा नसणारा माणूस सदैव सुखी असतो. हे मानवी जीवनातलं मोठं तत्वज्ञान आहे. अपेक्षाच नाही, कसलीच अपेक्षा नाही, कसलीच अपेक्षा नाही. बघा तुम्ही जीवनामध्ये उद्यापासून प्रयोग करून पहा. अपेक्षा ठेवू नका, दुःख होत नाही. आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतं, अपेक्षा ठेवून तुम्ही तुमच्या मुलाला सांभाळतात, बाकीचं तो सोडून द्या. त्याला मुलगा आहे म्हणून सांभाळा, त्याला मोठा करायचा आहे, व्यसन नसलं पाहिजे, संस्कार सगळे बरोबर आहेत, त्यांनी आपली गुलामगिरी केली पाहिजे म्हातारपणामध्ये, ही अपेक्षा ठेवल्यामुळे दुःख होतं. पुन्हा शब्द सांगतो, अपेक्षा. योग्य आहे याचा आनंद लुटा. तो कमवतोय, खुश आहेत, त्याचा संसार आहे, तो पण एक स्वतंत्र जीव आहेत, हे विसरू नका. फक्त आपल्या पोटाला आलेला आहे, पण त्याला पण अस्तित्व आहे, त्याला पण जीवन आहे, त्याचा पण संसार आहेत, त्याच्या पण भावना आहेत. तुम्ही थोपवू नका. आणि विशेष म्हणजे ज्यांना कळत नाही तेच त्याच्यावर दबाव टाकतात. कंटाळतो पोरगा, गुदमरतो पोरगा, विकसित होत नाही, धाकानं विकसित होत नाही, दबावानं विकसित होत नाही, अनपेक्षितेने विकसित होत नाही. त्याला जाणीव करून द्या, हे तुमचं काम आहे. ज्ञानेश्वरी जाणीव करून देते जीवनाची, दबाव टाकत नाही. पहिल्या दिवशी सांगितलं, पाटीप्रमाणे ज्ञानेश्वरीत. इथं दुःख आहे, पाटी आहे, गेला तर दुःख मिळेल, पाटीचं काम संपलं. त्याला जाणीव करून द्या, त्याला त्याच्या पायावर उभं राहू द्या. स्तुती करतोय म्हणून समजू नका, पण जे मी पाहतो भारत सोडून इतर राज्यामध्ये, इतर देशामध्ये 18 वर्षानंतर मुलाला स्वतंत्र करतात. अमेरिकेमध्ये जा किंवा युरोपमध्ये जा, त्याला त्याच्या पायावर उभं करतात आणि त्याच्याकडून आईबाप अपेक्षा करत नाहीत. अपेक्षा करत म्हणून ते लोक सुखी आहेत.